वेलकम गाईज टू आवर डेली ब्लॉग्स. तर कालचा ब्लॉग मी अजून एडिट करतो आहे. आता पियुषकडे जाऊन बाकीची एडिटिंग करणार आहे. मग तो ब्लॉग आज दुपारपर्यंत पोस्ट होईल आपला. आणि आपण आज परत पुण्यात चाललेलो आहे. आज तुकारामचा शो आहे, तर त्या शोसाठी आपण दुपारनंतर तिकडे जाणार. आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आता तेजस येतो आपल्याला न्यायला. तेजस आलं की मग आपण पियुषच्या स्टुडिओवर जाऊ. आणि सोबत जाता जाता मम्मीचं पण काम आहे, दळण टाकायचं आपल्याला. घरातली कामं करायला लागतात बाई, घरात राहायचं तर नाही. आता आपण दळण टाकून पियुषच्या स्टुडिओ. अरे माही सँडल पार्क खाऊन टाकलेले आहेत, जायचं पार्क खराब केलेले आहेत. ते बघा काय घेणं देणंच नाही बाई. तू कोणतीही सँडल आण, काही आण, आम्ही चावणार. शेट आलेले आहेत, तेजस भाऊ आलेले आहेत आमचे. 1 तास लावला यांनी यायला. आलो ते पियुषकडे जाऊन येतो. पियुषकडे जाऊन येतो. हे आमचे तेजस शेट आहेत, माहिती आहे सगळ्यांना. पण आज यांचा रोल वेगळा आहे. आज हे नगरसेवक किंवा आमदार नाही आहेत. माझी गाडी गरीबाची गाडी गरीबांकडे डुकाटी आहे बाई, काहीच दुकाटी नाही. हो. तेजस तुला माहिती आहे का, काल मी पुण्यामध्ये ब्लॉग शूट केला आहे. ब्लॉगांमध्ये नाही का, फुल गर्दीत. कधी काल गेलो होतो मी. पियुष, मी, तुकाराम, भुवनेश्वर बनवतो. स्टोरी बघितली. हां, मला वाटलं नाही का 4-5 लोक मला नाव ठेवतील किंवा माझ्याकडे पण काहीतरी बघा नाही काहीतरी विचारतील. पण मला 4-5 लोकांनी म्हटले की बाई आम्हाला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. त्याच्यात त्या 4-5 लोकांनी मला सबस्क्राईब पण केलेलं आहे. असं जर आपण रोज जायला लागलं ना, आपल्या रोज 5-5 सबस्क्रायबर वाढले तर किती होतील? रोज 5 नाही, थोडं वाढू आपण. दिवसाला 10-15 झालं पाहिजे. 3000 वर्ष. अरे करू काहीतरी करू नये. हे इथं थांबायचं, गिरणीत जायचं आपण. ते फॉर्च्युनरच्या मागं दळण टाकलेलं आहे. भैयाला म्हणलं भैया कधी देणार? भैया म्हणतो संध्याकाळी देणार. अरे म्हणलं एवढ्या लवकर नको देऊ भैया, उद्या सकाळपर्यंत येते. तर ते नाही मग दुपारी आहे. म्हणलं ठीक आहे, येतो दुपारी. हे बाई मी पाडलं होतं गैस. आता मी तेजसला सांगितलं आहे. आता हा दुसरा माणूस आहे की ज्याला माहिती आहे की ते मीच पाडलं होतं. पहिला ट्युशन हा दुसरा आहे. ज्यांचं आहे त्यांना सांगायला लागते मला. त्यांनी शिवाय दिला असं ना. अरे अख्खं पाडलं त्याकडे. आज काल ना, म्हणजे ते परवा रात्री पाडलं मी. आणि काल सकाळी आलं होतं परत पियुषकडे ना, एकदम असं मस्त लावून ठेवलं, एकदम अशा विटा ना का. म्हातारा पण शिवाय दिल्या. आज दिसते म्हातारा पण शिवाय दिल्या ना, गाड्या बिड्या लावलं फुल. आम्ही आता स्टुडिओवर आलेलो आहे. आता आपण काम करू, ब्लॉग पोस्ट करू. आणि आज तेजस भाऊंनी दर्शन दिलेलं आहे आज खूप दिवसांनी. तेजस तू गोरा झाला. पाय पड, माझ्या पाया पड. दाखव पाय दे तुझे, पाय दे. माझ्या पाया पाडा सगळ्यांवर कृपा राहील माझी. थोड्या दिवसांनी मी काय म्हणतो त्याला, काय म्हणतो समाजसेवक नाही, समाधी घेतो. बाबा बनणार काय? बाबा आश्रम बाबू. अरे नाही. काहीच आपला ब्लॉग एडिट झालेला आहे आणि मी आता तो अपलोडिंगला लावलेला आहे. आता मी घरी चाललो आहे. घरी जाऊन आवरून परत येणार आहे स्टुडिओवर. मग आम्ही इथून तेजस भाऊंच्या लॅम्बोर्गिनीमध्ये आपल्याला इव्हेंटला जायचं आहे. तुकाराम शेठचे इव्हेंट आहेत त्यामुळे आपण आवरून येऊ आता स्टुडिओवर. मग जाऊ, आपण भेटू मग इव्हेंटला. काहीच आम्ही निघालेलो आहे आता. तर आम्हाला निघायचं होतं 3 वाजता, पण आम्ही निघालो 4 वाजता आणि शो आहे 4:30 वाजता. 10 वाडे तू आम्हाला पोचवशील का अर्ध्या तासात? हां बघा आता किती वाजले एक्झॅक्ट 3 मिनटं कमी आहे 4ला. जर 4:30च्या आधी दावडीने पोचवलं तर आज दावडीकडून जेवण आहे आम्हाला. आणि जर 4:30च्या नंतर पोचवलं तरी पण दावडीकडून जेवण आहे आम्हाला आज. चला बघू. तेजस काय बोलायचं आपल्याला? तुला बघ ना, गाडीचे स्किल बघ. सीट बेल्ट लावा पोर. अरे आपली पोर्स नाही रे बाई, सोडवायला कोण यायचं नाही. कोणता आमदार यायचं नाही सोडायला आपल्याला. तर पोर्सची केस आल्टोची केस व्हायची आपली. सीट बेल्ट लावतो काय कर. हे बघा याचे आत्ताच फाटलेली आहे भाऊनी. सीट बेल्ट लावलेला आहे. ड्रायव्हरने नाही लावला. ड्रायव्हर बाई ना दे का. कॉन्फिडन्स आहे बाई, कॉन्फिडन्स.
तुकाराम सरांचा इव्हेंट झालेला आहे गाईज. तुकारामचे खूप मोठे मोठे फॅन्स आहेत. तेजस हे तुकारामचे सगळ्यात मोठे फॅन आहे. आणि हे बघा तिकडे तुकाराम शेठ बसलेले आहेत. सर शेठ आहे इथं, सर म्हणावं लागतं सरांना. ही पण आलेली आहे इथं आज पण आता आपण तुकाराम सरांकडे जाऊ. तुकाराम सर कसं झालं तुमचं? तुम्हीच सांगा आता. नाही तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला चांगलं वाटलं. ठीक आहे सर, आम्ही बिग फॅन सर. एक आपले सर हे घेऊ आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आले की जरा कसं आम्ही हे होईल, जरा फेमस होईल. पियुष सर, तुकाराम बिग फॅन सर, बिग फॅन. सेलिब्रिटी काय सेलिब्रिटी, आमचं उठणं सेलिब्रिटी लोकांसोबत आहे. तेजस आपल्याला काय बोलायचं? आपलं उठणं कोणासोबत आहे? नाही, आज खूप झालं माझं बोलणं. तू काय आज बोललंस? मन तृप्त झालं ऐकून. तू काय आज बोल? तुकारामनी एवढं काय तुकारामचे संगीत ऐकून आमचं मन भरलं. हे बघा सेलिब्रिटी लोकांसोबत असे ना कॉन्टॅक्ट आमचे मोठे झाले का तुम्हाला काय सांगू तुम्हाला. करतोय का मला बाई, मला आज गिफ्ट मिळणार आहे. आता आपण अन्नाला आलेलो आहे, नाश्ता करू मस्त. नाश्ता करून घरी जाऊ. आज परत तुकाराम आमच्या अन्न जात आहे. काल पण तुकारामच होते, आज पण परत तुकारामच आहे. काय ऑर्डर केले आज तू? दाबडे मैसूर मसाला डोसा. बेने उत्तप्पा. मी पण बेने डोसा केला. काकोनी मसाला डोसा केलेला आहे. मैसूर मसाला डोसा आहे काकोचा. मी पण बेने डोसा केलेला आहे. भाई आज खूप दिवसांनी अन्नाला घाललंय, पण टेस्ट फार खराब झालेली आहे. काय लोणी नाही काय नाही भाई, असं चमच्याभर तुपाचा चमचा असतो ना बाहेर, तेवढं लोणी टाकलं होतं भाई. बरोबर आहे का नाही काकू? तुम्हाला काय म्हणायचं काकू? अहो लाजू नका तुम्ही, बोला काहीतरी. तुकाराम तुला काय म्हणायचं? टेस्ट कशी राहिली? अजिबात राहिली का? आम्हाला पार्किंग ॲक्च्युली नव्हती मिळत. पार्किंगला स्पेस म्हणून आमची मजबुरीने आम्ही आलो. टेस्ट खूप चांगली होती आधी, आता नाही ना. म्हणजे तुला काय बोलायचं आहे पियुष? एक शब्द निशब्द झालाय पियुष अन्नाची टेस्ट बघून निशब्द झालेला आहे काहीच. एवढी टेस्ट खराब आहे. एवढी टेस्ट खराब आहे की त्यांनी बोलणं सोडून दिलंय मला. मी तोंडच पण ठेवून खाणार नाही. आता कुठं चाललोय? आता आपण सांगतात ना काकू, कुठं चाललोय काकू? सँडविच खायला चल. सँडविच खायला चाललोय. का चाललोय आपण सँडविच खायला? भूक लागली. अन्नामध्ये पोट नाही भरलं पोरांचं. अन्नामध्ये लोणी कमी दिलं म्हणून सँडविच खायला चाललो. काय? अन्नामध्ये लोणी कमी दिलं अन्नाने म्हणून आता सँडविच मधलं बटर खायला चाललं. ऐकलं का तुम्ही? बघा मी खोटं नव्हतं बोलत. काकू पण म्हणल्या की लोणी कमी टाकलं होतं त्यांनी. आता आम्ही जेएम रोडला आलो आहोत. बालगंधर्व हे शिवम शेट आहेत. काशील एखादं. आता आपण आलो जम्बो सँडविचला गायचं. हे जेएम रोडवर आहे. आता बघू आपण याची टेस्ट. आम्हाला माहिती नाही. अरे तिथे बसू ना. तिकडे आहे ना जागा. एकदम सेम दिसतं गायचं. अरे तेच मध्ये त्यांचंच फोटो आहे. डोसा खाऊन झाला, सँडविच खाल्ले. आता आपण आलो चहा प्यायला. द लेजंड अभिष्ट इकडं. हे बघा
दादा हाय कर. कसे हिरो आहे का नाही? त्याला आंबट लागतो. साखर कमी झाली, कॉफी शुगर लेवल कमी झाली ना बॉडीमध्ये, टेस्ट पडत होतं. आता आपलं आजचं सगळं झालेलं आहे. आता आपण घरी निघालेलो आहे. त्याच्यास अजून काय राहिलं आहे का आपलं? नाही, आजसाठी झालं सगळं. आजच्या दिवसाचा कोटा संपला आपला. चला आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.